सुप्रभात मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत. इकडे अबा हा वरती येत असतो रोहिणीच्या खोलीत. तर रोहिणी सांगते की तुम्ही एवढे जिना चढून का आलात माझ्या रूममध्ये. तर अबा सांगतात की मला तुझ्याशी एकांतिक काहीतरी बोलायचं होतं म्हणून. तर रोहिणी सांगते की काय बोलायचं आहे. तर लगेच आबा सांगतात की तुला अजून पण नाही कळालं की मला काय सांगायचं आहे. हवा आणि पाणीवर तर बिलकुलच नाही बोलायचं ना. तर रोहिणी सांगते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत काय बोलायला आली आहे, पण मी खरं सांगतेय तुम्हाला ती नेना खोटं बोलतीये. तर जोरातच आबा सांगतात की तू खोटं बोलतीये. मी हे विचारायला नाही आलोय की नेना खरी सांगतीये की खोटं. काल जे काही घडलं त्यात एकदम राहुलचीच चुकी होती आणि हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, कारण तुझ्या मुलावर तुझा बिलकुलही विश्वास आणि तू त्याच्याकडे बिलकुलही बघत नाही. आणि तुला माहिती तुझी सवय काय आहे. ह्या घरात ह्या दुसऱ्यांच्या आयुष्यात तुझं काय काय करते, काय काय करतात ते सगळं तुझ्यावर तू एकदम बारीक लक्ष ठेवून असते. पण तुझ्या पायाखाली नेमकं काय जळतंय ते तुला माहिती नसतं, म्हणून तुला ते सगळं काही घडलेलं आहे. तू आई आहे ना त्याची, आणि तुझा मुलगा बाहेर काय करतो तुझं लक्ष नको का. रोहिणी बोलते की डॅड तुम्ही माझं आधी ऐकून तरी घ्या. तर जोरातच आबा सांगतात की मी काय ऐकू तुझं. काल जे काही झालं ते मी बघितलं तर मला खूप अस्वस्थ वाटलं होतं. आजपर्यंत चांदेकरांनी जे काही संपत्ती आणि ती लाज मिळवली होती ना, ती सगळी तुझ्या राहुलमुळं पाण्यात गेली. मी सांगते की तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, तसं काही नाहीच आहे. तर लगेच इकडे आबा सांगतात की मी काय नको ऐकू तुझं, पण काल जे काही झालं त्यामुळे राहुलला ह्या घरात राहायचा पण हक्क नाहीये. पण तू माझी मुलगी आहे म्हणून मी त्याला थांबून दिलं आहे. तर इकडे लगेच रोहिणीला धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊन ती लगेच बोलती डॅड मी तुम्हाला एक विचारू. तर आबा सांगतात की मी नाही बोललं तरी तू विचारशीनच म्हणून सांग. तुम्ही फक्त हे सांगण्यासाठीच इथं आलात का. तर लगेच आबा सांगतात की तुला वाटतं की या घरात तुझा खूप अपमान होत असतो, कुणी तुझ्याकडं नीट लक्ष देत नाही, म्हणून मी इथे एकटा सोप्पा मी तुझ्यासाठी मुद्दामून इथे आलो. आणि तुला काही वाटत असेल की काल जे झालं त्याच्यामुळे इथे घरात त्यांना काही झालं नाही, तर खास तुझ्यासाठी मी वरती आलो आहे. तर रोहिणी सांगते की बरं मी सांगते राहुलला. तर लगेच आबा सांगतात की ठीक आहे, नाही त्याचं अजून काहीच झालेलं नाहीये, जे त्यांनी काही केलंय त्याची शिक्षा त्याला भेटायला हवी. म्हणून मी ठरवलेलं आहे की आता ज्याच्या फ्युचरचं जर काही करायचं असेल तर त्याचं सगळी आता काम अवधेत घेणार आहे. आणि आपल्या उद्योगामधले आता अद्वैतचे साईन घेतल्याशिवाय काहीही होणार नाही. तर इकडे तेच ऐकूनच रोहिणीला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे नेना सांगत असते की तुम्ही या सगळे एकत्र होऊन ना मला तुम्ही एकत्र पाडलेलं आहे. तुम्हाला जर मी नको तर तुम्ही तसं सांगा ना. आता तुम्ही आज सांगताय की रिपोर्ट दाखवा, तर उद्या सांगताल की तुम्ही हे दाखवा. आता मी तेच करत बसू का. तर लगेच नेना रडत लागते. तर लगेच कला सांगते की तसं नाही आहे नेनाताई. लगेच नेना बोलते की आणि तुला सांगते मी जर माझं आणि राहुलचं लग्न नाही झालं ना, तर लगेच तिथे नेना तो चाकू उचलते आणि सांगते की मी माझी नस कापून घेईन आणि मी माझ्या बाळासोबत मी पण मरून जाईल एवढं लक्षात ठेव. आणि मी मेल्यानंतर ना जे काही पाप लागल ना ते तुलाच लागल. तर तेवढं बोलून ती तिची नस कापतात. तर लगेच संगीता आणि कला तिला सांगत आणि थांबवत असतात. तर तो चाकू घेऊन कला फेकून देते आणि बोलते की काय चालू आहे नेनाताई, हे माझ्या हातात काहीच नाहीये नेनाताई, पण मी जे काही करते ते तुझ्यासाठीच करते ना. अगं तूच विचार कर ना, जर आपण खरं बोलत आहे तर देऊ ना आपण रिपोर्ट. मी तर म्हणते आपण देऊयाच ते, कारण आपल्या अंगावर ना खूप मोठा खोटेपणाचा शिक्का लागलेला आहे आणि तो शिक्का आपल्याला आत्ताच काढावा लागल आणि ही पण करेक्ट टाईम आहे. पण आपण देऊयात ना लॅबचे रिपोर्ट. तू एकदा नीट प्लीज याचा विचार कर ना. आणि माझा विश्वास ना खूप आहे तुझ्यावर, आणि आपल्याला कधी ना कधी तरी आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागणार ना. आत्ताच जाऊयात ना. आणि जर तू ते रिपोर्ट्स दाखवले तर राहुलला तुझ्यासोबत लग्न करावंच लागणार. आणि आता जे मी काही बोलते तुला ते पटतंय ना. तर लगेच इकडे मान हरवत नेना हो बोलते. तर इकडे रोहिणी सांगत असते की हे मान्य नाही आहे मला, कारण मी मान्य आहे की अवधेतने खूप चुका केल्या आहेत, पण तो आता कलाने पण त्याला एक्सेप्ट केलं नाही आणि त्यांनी पण कलाला एक्सेप्ट केलं नाही, पण तुम्ही त्याला काहीच बोलले नाही. तर आबा ओरडत बोलते की हेच तुझ्या मुलाला पाठीशी घालणं ना, तर तू हे बंद कर. माणसाचं पोट जेव्हा भरतं तेव्हा ते ताटात बघतो की आपल्या ताटात नेमकं काय आहे. दुसऱ्यांच्या ताटात बघून कधीच आपलं स्वतःचं पोट हे भरतच नाही. दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा ना तू आणि तुझा मुलगा कुठं चुकला आहे ना त्याकडे लक्ष दे. आणि काय बोलली होती तू की अद्वैतची चुकी आहे म्हणून मी त्याला
शिक्षा देऊ. अगं त्याच्या मनाविरुद्ध ते लग्न झालेलं आहे. ज्या मुलीसोबत त्याला लग्न करायचं होतं त्या मांडवात ती दुसरीच उभा होती. मग त्याला कसं वाटलं असेल तिथं. कला पण ही चांगलीच मुलगी आहे, पण त्याचं ते स्वप्न आणि त्याची ती कदर ती सगळी तिथेच वाया गेली ना. आणि त्या मुलांनी माझ्या शब्दाखालीच ते लग्न केलं आणि तू ते एकदम तुझ्या डोक्यात घाल आणि लक्षात ठेव. आणि तरी देखील तू बोलते की मी त्याला शिक्षा करू म्हणून. रोहिणी, मी असं कधीच करणार नाही. तेवढंच बोलून तिथून आबा निघून जातो. तर इकडे मनातल्या मनातच इकडे रोहिणी सांगते की राहुल हा बिलकुल बावळट आहे, याला समजत नाही. मी याला इथे चांदेकरांच्या घरात आणलं कारण याला इथे जागा मिळवून द्यायची होती, पण ह्या मूर्खाने माझ्या हातातून आता सगळंच काढून घेतलं आहे. ते बोलूनच तिथं फ्लावर पॉट ही त्याच्यातून राग काढत ती फोडून देते. तर इकडे रात्रीच्या टायमिंगला सगळे हे चांदेकर एकत्र जेवायला बसतात. तर लगेच इकडे अवधेतकडे येते आणि कला बोलते की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर अवधेत सांगतो की मग बोल ना. तर कला सांगते की मी आज माझ्या घरी गेले होते, नेनाताईला भेटले मी आणि तुझ्या भावाने ती चूक केली आहे ना, मी त्याचे रिपोर्ट्स पण तिला द्यायला सांगितले आहे. तर इकडे लगेच आबा सांगतात की सुनबाई काय बोलतीये तू, कशाचे रिपोर्ट हवेत तुला. तर इकडे रोहिणी मनातल्या मनात सांगते की ह्या कलाला पण आत्ताच रिपोर्टच्या बद्दल बोलायचं होतं का डॅड समोर. लगेच कला सांगते की अबा मी तिथे गेले होते कारण आपल्याला जे नेनाताईची ती प्रेग्नन्सीची रिपोर्ट ते खरी आहे का रॉंग आहे ते विचारायला मी तिथे गेली होती. तर लगेच आबा सांगतात की कोणाला हवंय आणि का हवाय ग, काल जे काही कला सांगितले तुम्हाला त्याच्यावर शंका येते का सगळ्यांना. तर आबा अवधेतला विचारतो की अरे तू विचारलं का तिला, काय बोलतोय तू असं. तर लगेच इकडे अवधेत हा शांतच बसत असतो. तर कलाही काहीतरी सांगते. तर लगेच आबा बोलतो की तू काहीच बोलू नको सुनबाई, ज्याला आता पुरावा आहे ते त्याच्या स्वतःच्या तोंडानेच बोलेल. तर आबा बोलतात की अद्वैत तुला काय झालं आहे, तू स्वतः राहुल आणि नेनाची लग्नाची मागणी करायला तू गेला होता, तर मग आत्ताच पलटी का मारली तू. तर लगेच सरोज इकडे चिडचिड करून बोलते की अद्वैतने नाही सांगितले तिला पुरावे आणायला, मी सांगितले होते तिला. मी तरी कसा त्यांच्यावर विश्वास ठेवू, कारण आधीच यांनी एका मुलीला मनाविरुद्ध लग्नात उभा केलं आणि आता दुसरं नेनाला खोटं प्रेग्नन्सीचं रिपोर्ट करून नाटक करत आहे सगळे. ही आईची बहीण आणि हिची आई नगाला नग आहे नुसते. तर लगेच इकडे जोरात आबा बोलतात की सरोज काय बोलतीये तू, नीट बोल जरा. मला वाटत होतं की तू रोज रोज माझ्या सुनबाईचा अपमान करते, मी मानलं, पण आता तू तर रोज रोज काही ना काहीतरी करायला लागलीये. आता तर मला इथं ना तुझा राग येणं पण बंद झाला आहे. आपल्या घरात ही लोक आता नवीन वागताय तर मला हे खरंच नवीनच आहे. तर लगेच सरोज सांगते की आबा मी जे काही बोलते ना त्याच्या मागं काहीतरी कारण आहे, म्हणूनच मी ते नीट बोलतीये. इथे आपला जो पाय घसरलेला आहे तो आपल्या घरातल्या मुलाचाच घसरलेला आहे ना. आणि समजे ध्यानात ठेवा की तुम्ही जे काही करताय ना ते मला बिलकुलही मान्य नाहीये. त्या मुलीचा आणि त्याच्या पुढे जाऊन एका आईचा तुम्ही म्हणजे त्या स्त्रीचा एक अपमान करत आहे, लक्षात ठेवून घ्या तुम्ही एवढं. तर लगेच आबा जोरात ते बोलून उठतात. आधीच माझ्या पुढं खूप जेवण वाढलेलं होतं म्हणूनच माझं पोट भरलं, आता मला जेवायची काही गरज नाहीये. तेवढं बोलूनच तिथून आबा हा निघून जात असतो. तर इकडे नेना ही सौरभला भेटायला येतात आणि ती बोलते की सौरभ माझ्यासाठी प्लीज ते खोटे रिपोर्ट आण ना प्लीज. मी कुठून आणू ते. तर लगेच सौरभ सांगतो का गं मग मी कुठून आणू ते, जर तुला माहिती आहे का, जर तू त्यांना समजलं की मी तुला ते रिपोर्ट्स दिले तर माझं लायसन कॅन्सल होईल, तुला काही समजतं का. अरे जोपर्यंत मी कलाला ते रिपोर्ट्स दाखवत नाही तेव्हा मी ते राहुलशी बिलकुल लग्न नाही करू शकत. प्लीज मी तुला जेवढे पैसे हवेत मी तुला तेवढे देते, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर लगेच इकडे सौरभ सांगतो की नेना तुला समजतं आहे का काही, तू हे जे काही बोलतंय ना ते पैशांचा विषय नाहीच आहे काही, आणि इथे ना माझ्या करिअरचा संबंध आहे म्हणून, आणि तो एक सेन्सिटिव्ह आहे. जर त्यांना कळलं ना की मी तुला हेल्प केली आणि ते खोटे रिपोर्ट दिले तर माझी तिथे वाट लागत. आणि इकडे तर थेट संबंधच ते चांदेकरांशी आहे, तुला काही कळतंय का. तर इकडे नेना सांगते की तू प्लीज माझी कंडिशन विचार करून घे, आणि जर माझं लग्न नाही झालं तर मी बिलकुलच तिथे जगणार नाही. तर लगेच नेना ती त्याला समजवत असते. तर इकडे लगेच सरोज उठून बोलते की तुला काही समजतं का, झालं का तुझं मन शांत, आता तुझ्यामुळेच पहिल्यांदा आबा हे टेबलवरून उठून गेले. तर इकडे कला सांगते की सॉरी मॅडम माझी चुकी झाली, पण माझा हेतू बिलकुल नव्हता, मला आबाला दुखवायचं नव्हतं आणि मी समजावेन त्यांना, आणि ते न झोपता जेवण करून नाही झोपणार याची काळजी मी घेते. तर लगेच इकडे
जोरात ही कला सांगते की ज्यांच्यावर अन्याय व्हायचा आहे ते तर इथे सुखीच जेवण करत आहे. तर इकडे राहुल आणि रोहिणी लगेच तिच्याकडे धक्का बघून बघत असतात. तर कला सांगते की पण मी एवढं पण तुम्हाला शांत जेवून नाही देणार. आणि आता नैनाताईने जेव्हा तुम्हाला ते रिपोर्ट्स दाखवले तरी सुद्धा तू जो लग्नाला नकार दिला ना, तर मी तुला बिलकुलही सोडणार नाहीये, लक्षात ठेव. फसवण्याच्या आरोपाखाली मी तुला पोलिसांकडे देईल, हे लक्षात ठेव. तर इकडे दुसऱ्या दिवशी सगळे ब्रेकफास्टला बसलेले असतात. तर कला रजनीला बोलते की रजनी मॅडम तुम्ही पण जेवून घ्या. तर रजनी बोलते की अरे नाही, तू काहीतरी दुसरं बघ, मी वाटते. तर तेवढे तिथे उदित येतो आणि तो बोलतो की मी पीडीवर चाललोय, आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि काही नवीन डिझाईन आल्यात, ते मला अप्रूव्ह करायचे आहेत. तर लगेच आबा ठीक बोलतात. तर इकडे कला बोलतात की 1 मिनिट, तुला तुझं आजचं काम हे पोस्टपोन करावं लागेल, कारण तुला माझ्यासोबत कुठेतरी यावं लागेल. तर लगेच अवधूत बोलतो की 1 मिनिट, मी तुझ्यासोबत काही कुठे येणार नाहीये आणि मला खूप कामं आहेत आज, आणि मी काय तुझ्यामुळे माझी ही सगळी कामं काय पोस्टपोन नाही करणार. लगेच कला सांगते की नैनाताईच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट तुलाच हवे होते ना, मग मी ते घ्यायला चाललीये, तर तुला माझ्यासोबत यावंच लागेल. तर अवधूत सांगते मग तू जा ना, आणि तुम्हाला जे दोघींना काही करायचं आहे ते तुम्ही करा, मी कशासाठी यायला हवंय तिथे? का म्हणजे तूच ऑर्डर सोडली होती ने मला की जा आणि नैनाताईचे रिपोर्ट्स घेऊन येत, आणि जे आम्ही रिपोर्ट्स आणले ते तुझा काही भरोसा नाही आला तर दुसऱ्या दिवशी लगेच तू बोलशील की ते रिपोर्ट्स खोटे, तुम्ही ते मॅनेज केले आहे. तर लगेच इकडे मनातल्या मनात अवधूत सांगतो की मीचं पण बरोबर आहे, ही जे काही सांगते ते मला ऐकावं लागल, नाहीतर दुसऱ्या दिवशी आई नाहीतर आत्या हे काहीतरी बोलणारच. पण जर मी समोर असलं तर काही असं होणारच नाहीये, आणि जर मी गेलो ना तिथे तर मला त्या नैनाचं तोंड बघावं लागल. तर लगेच कला बोलती की आताच बोलला तुझ्याकडे टाइम नाहीये. तर लगेच तिथे अवधूत हो बोलतो आणि ते दोघं तिथून जायला लागतं. ते जात असताना तिथे लगेच राहुल बोलतो की थांबा, मला पण यायचं आहे. तर कला सांगते की तुला काय यायचं आहे? तर राहुल सांगतो की मला यायचं आहे, माझी पण गरज हवी ना तिथे. तर कला सांगते की तू तर बोलला की ती खोटं बोलतीये ना. तर लगेच इकडे राहुल सांगतो की हो तू बरोबर बोलतीये, म्हणूनच तर मला यायचंय तिथे, कारण जर गर नाही तर डर कशाला मग, आणि जे काही घडणार आहे ते माझ्यासमोरच घडू देत ना. अरे हो, मी तर विसरलोच होतो ना, जर मी तुमच्यासोबत आला तर तुझ्या आणि तुझ्या बहिणीचा प्लॅन हा फेल होईल ना. तर लगेच कला सांगते की राहुल ते तुझ्या मनात येतंय ते तू बोलतोय ना, ते कसंही बोलू नको तू प्लीज. तर राहुल सांगतोय की मी काय वाटेल ते काय बोलत नाहीये, जे फॅक्ट आहे तेच सांगतोय मी तुला. प्रेग्नन्सीच्या टेस्टसाठी मी पण तिथे हॉस्पिटलमध्ये येणार आहे. तुम्ही दोघी बहिणी ना मिळून काही करू शकता. तुम्ही माझ्यावर तर आरोप केलेलेच आहे, तर मग तुम्ही असे मॅनेज करतील ते रिपोर्ट्स. तर इकडे अवधूत लगेच जोरात ओरडतो आणि हात उचलतो त्याच्यावर. तर इकडे सगळे धक्का बसून उठतात. तर लगेच अवधूत सांगतो की हिच्यासोबत ना अशा भाषेत बिलकुल बोलायचं नाही तू, आणि चूक तुझी आहे तिची नाहीये, आणि मी बोलतोय ना तर मधी बिलकुलच बोलायचं नाही, आणि जे मी सांगतोय ना ते नीट ऐकीच्यावर परत संशय घ्यायचा नाही. आणि हे तुम्हाला प्रूफ हवंय ना, म्हणून ती हे सगळं करतीये. आणि एक तर तुझं हे सत्य आणण्यासाठी ना तिने खूप धडपड केलेली आहे, आणि वरती हिला सगळं प्रूफ करावं लागतं, आणि नैनाच्या प्रेग्नन्सीसाठी ही खोटं बोलणार नाही याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. तर इकडे कला ही घरी येते आणि बोलते की चल नैना आवर तुझं. तर नैना सांगते की कुठं जायचंय? तर कला सांगते की अरे मी काल सांगितलं ना हॉस्पिटलमध्ये आपल्याला रिपोर्ट आणायला जायचेत. तर ती बोलते की मी माझं जाईल ना. तर कला सांगते की तू आपल्यासोबत अवधूत आणि राहुल पण आलेत ते. तर लगेच नैना सांगते की काय तू काय डोक्यावर पडली आहेत का? तर लगेच इकडे रोहिणी ही संगीताला घरी बोलून घेते आणि तिला पैशाची लाच देते आणि बोलते की हे एवढे पैसे घ्या तुम्ही, आणि हे पण इथं ना हे सगळंच मिटवा इथेच. आणि ते ऐकूनच इकडे संगीता नाही बोलत असते आणि तिला धक्का बसतो. तर इकडे गाडीत जात असताना आरशात अवधूत हा नैनाकडे बघत असतो आणि नैना त्याला इग्नोर करत असते. तर लगेच तो आरसा घेत कला तो खाली घेते. तर अवधूत तिला इकडं काही करू ते समजत नसतं. तर मित्रांनो, आजचा भाग 2 कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.